जय श्रीराम. पालक हो, मुलांना क्वालिटी टाइम द्या असं सर्वच जण सांगतात, परंतु क्वालिटी टाइम देणं म्हणजे नक्की काय हे मात्र कळत नाही. अशा बऱ्याच पालकांच्या माझ्यापर्यंत तक्रारी आल्या असं आपण म्हणूया. पण मी त्या पालकांना जो उपाय सांगते तोच उपाय मी आज तुम्हालाही सांगणार आहे. मुलांना फक्त 3 वेळा क्वालिटी टाइम दिला तरी सुद्धा बास होतो. त्यामधून तुमचे मुलांशी कनेक्शन वाढते, मुलं तुमच्याशी संवाद करायला लागतात, मुलं तुम्हाला सर्व काही सांगायला लागतात आणि यामधूनच मुलांचा तुमच्यावर एक विश्वास निर्माण होतो. त्यासाठी 3 वेळा मुलांसाठी आवर्जून काढाव्यात. सर्वप्रथम सकाळी उठताना एक पाऊण तास वडील पालकांनी मुलांसाठी ठेवावा. कारण का तर सकाळी मुलं जास्त वडिलांचं ऐकतात हे निरीक्षणांती समोर आलेलं आहे. आणि शिवाय आईला इतर गोष्टींसाठी वेळ अवेलेबल होतो हेही त्यामागचं दुसरं कारण आहे. तर मुलांना पालकांनी, खास करून वडील पालकांनी सकाळी उठवावं, शाळेसाठी तयार करावं. शाळेला स्कूल बसपर्यंत नेऊन सोडण्याचं कामही वडील पालकांनीच करावं आणि खास करून 5 मिनिट मुद्दाम आधी न्यावं, जेणेकरून मुलाशी जास्त बोलता येईल. आता बोलता येईल याचा अर्थ मुलाला बोलू द्या. मुलांशी संवाद म्हणजे मुलाला बोलणे हा त्यातला उपाय आहे. आपण काय सतत सूचना करतो, त्यामुळे सूचना करू नका, मुलांना बोलू द्या. ते मूल जे सांगते ते खूप छान आनंदाने आणि खरेपणाने ऐका. म्हणजे तुम्ही मुलांसमोर फिजिकली प्रेझेंट आहात आणि तुमचं माइंड दुसरीकडं असं नसावं. खरंच एखादी गोष्ट मूल चुकीचं सांगत असेल त्याच वेळी त्याला थोडीशी समज द्या, अन्यथा फक्त आणि फक्त ऐका. हा झाला मुलाबरोबरचा फर्स्ट क्वालिटी टाइम. दिवसभरातला दुसरा मुलाबरोबरचा क्वालिटी टाइम म्हणजे मूल ज्यावेळी शाळेतून घरी येतं त्यावेळी त्याच्यासमोर आई, वडील किंवा आजी आजोबा यापैकी कोणीतरी प्रेझेंट असावंच. आता ज्यावेळी मूल घरी येतं त्यावेळी ज्या ठिकाणी आई वडील दोघंही जॉबला आहेत त्या ठिकाणी तर कोणीच अवेलेबल नसतं. पण मुलांना मात्र खूप काही त्यावेळी सांगायचं असतं, कारण दिवसभरामध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या असतात. जसं की शाळेमध्ये मित्रांबरोबर त्याच्या अनेक विविध विषयांवर गप्पा झालेल्या असतात, काही वेळा वाद झालेला असतो, काही वेळा शिक्षक रागावलेले असतात, जेवतानाच्या गमती जमती मुलांना सांगायच्या असतात. अशा अनेक गोष्टींचा संचय मुलांच्या मनामध्ये असतो जे की त्यांना आई वडिलांसमोर ओपन अप करायचा असतो. परंतु ज्यावेळी पालक मुलांसमोर अवेलेबल असतात त्यावेळी घडतं काय, पालकच मुलांसमोर प्रश्नांचा भडीमार करतात. जसं की आज शाळेत काय घडलं, तू अभ्यास पूर्ण केला का, तुला शिक्षक रागावले का, किंवा तुला आज कोणत्या कोणत्या परीक्षांच्या सूचना मिळाल्या, मग त्या परीक्षांमध्ये तू नाव नोंदणी केली का, वगैरे वगैरे, ज्यामध्ये मुलांना काहीही इंटरेस्ट नसतो. त्यामुळं त्यावेळी सुद्धा मुलांचे ऐका. आज पालकांची खरी कंडिशन अशी आहे की ते ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मुलांना सूचनाच करतात, मुलांना सतत काही ना काही उपदेश करतात, जे की मुलांना अजिबात नको असतं आणि आवडतही नसतं. खरं तर असं म्हणतात, उपदेश किंवा सल्ला हा विचारल्याशिवाय देऊ नये. मुलांच्या बाबतीतही तसंच करा. मूल खरंच खूप लहान असतं त्यावेळी त्याला शिकवणं खूप छान आहे, परंतु मूल जसं जसं शाळेत जाईल तसं तसं त्याला प्रसंगानुरूपच उपदेश करा, तरच मुलांशी तुमचा कनेक्शन वाढेल आणि मुलांशी तुमचा संवाद चांगला राहील. तर हा झाला दुसरा क्वालिटी टाइम. सगळ्यात शेवटचा आणि तिसरा क्वालिटी टाइम जो की प्रत्येक पालकांनी मुलांबरोबर घालवावा तो म्हणजे मूल झोपण्यापूर्वीचा अर्धा ते पाऊण तास. यावेळी मग आई वडील दोघांनी मिळून टाइम स्पेंड करावा, अन्यथा आजी आजोबांनी तरी टाइम स्पेंड करावा. पण यावेळी मुलांबरोबर सतत प्रेरणादायी गोष्टींचे वाचन करणे किंवा एखादी गोष्ट मनाने त्यांना सांगणे आणि त्या गोष्टीमधून काहीतरी उपदेशपूर्ण मुलांना त्यामधून सूचना किंवा उपदेश मिळावा अशा गोष्टी मुलांशी शेअर करणं हे फार महत्त्वाचं. हीच वेळ अशी असते की ज्यावेळी मुलं तुमचं शांतपणे ऐकून घेतात, कारण त्यावेळी मुलांच्या मनात जी सांगण्याची इच्छा असते ते सर्व काही शाळेतून आल्यावर किंवा सकाळी सांगून झालेलं असतं आणि आत्ता मुलं ऐकण्याच्या कंडिशनमध्ये असतात. परंतु त्यावेळी सुद्धा मुलाला विनाकारण उपदेश करू नका, कारण उपदेश केल्याने मूल दुसऱ्या दिवशी तुमचं ऐकणं बंद करेल आणि तुमच्याबरोबर वेळ घालवणंही बंद करेल. त्यामुळं मुलांना आवडणाऱ्या गोष्टीतून उपदेश करा. जसं की लहान मुलांना गोष्टी ऐकणे फार आवडतात, त्यामुळं त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगा. जसे की शिवबा, रामायण, महाभारत यामधल्या गोष्टींमधून प्रत्येक ठिकाणी त्यांना उपदेश दिलेला आहे तो त्यांना
शेवटी रिमाइंड करा, म्हणजे मूल त्यामधून आपोआप घडेलही आणि शिकेलही. आणि झोपताना 5 ते 10 मिनिट कोणतेही स्तोत्र श्लोक हे मुलांकडून अवश्य म्हणून घ्या, जेणेकरून मुलांच्या मनामध्ये एक प्रकारचे समाधान, शांतता आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याची क्रिया घडेल, जेणेकरून मूल तुमच्याशी कनेक्ट तर होईलच, परंतु शांतपणे झोपी गेल्याने सकाळी उठताना मूल फ्रेश मनाने उठेल, अजिबात रडणार नाही. पालक हो, ह्या 3 वेळचा क्वालिटी टाइम जरी तुम्ही मुलांशी स्पेअर केला किंवा मुलांबरोबर घालवला तरीही मुलांना ते सफिशियंट आहे. असं म्हणतात, बच्चे मन के सच्चे. खरंच मुलांना तुम्ही जेवढं प्रामाणिकपणे बोलू द्याल तेवढं मूल प्रामाणिकपणे सगळं काही सांगेल आणि तीच सवय मुलाला मोठेपणी उपयोगात पडेल किंवा मोठेपणी पण मुलाला ती सवय असल्यामुळे ती तुमच्यावर सर्व काही सांगेल. हे पालकांनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे कृती करावी. शेवटी मी एवढंच सांगेन की हा व्हिडिओ सर्व पालकांना शेअर करा, जेणेकरून मुलांबरोबर सर्व पालक क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतील आणि त्यामधून त्यांच्याबरोबर कनेक्शन वाढवू शकतील. धन्यवाद.